वाचलेलं नाही, मला काही कल्पना नाही. मला मुंबादेवी आणि मुंबई याचा इतिहास माहिती आहे. तर मुंब्रामध्ये काय त्याचा इतिहास आहे मला काही कल्पना नाही. आणि असं काही आहे ही बातमी सुद्धा माझ्या वाचनात अजून काही आलेली नाहीये. त्यांना सवय आहे ते. माझ्या आंब्याचे झाडाचे आंबे खा, मग मुलगा होईल. हे असं काहीतरी बरळण्याची सवय आहे. आणि त्यामुळे ते जर थोडंसं जरा बॅकफूट म्हणजे नजरेआड गेलेले असतात, ते पुन्हा नजरेत येतात, मीडियामध्ये येतात. पालकमंत्री पदाची नियुक्ती झाली नाही. हे मला काही कल्पना नाही, मी काही पाहिलं नाहीये. पण हे खरं आहे की पालकमंत्र्याची नाशिकची अजून नियुक्ती झालेली नाही. सर मोदीजींचं समर्थन करत होते. तर ठीक आहे. आता त्यांना असं वाटलं असेल की हवा काही बदलली की काय. परंतु स्वतः असं आहे की स्वतः त्यांच्यावर सुद्धा काही कारवाई सुरू आहे, काही अडचणीमध्ये आहेत. सुप्रीम कोर्टाने काही ताशेरे झाडलेले आहेत. पण हे जे काही घोटाळे जे आहेत, हे घोटाळे होत असतील तर ते बाहेर आले पाहिजे ना, आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. काही आता बोलायचं म्हणजे काय आता ऍक्सिडेंटमध्ये काय काँग्रेसमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार नाही, बीजेपी मध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार. असं असं काय काय आहे काय का शिवसेनेमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार नाही, असं काय आहे की ऍक्सिडेंट नसतात ना. मला माहिती नाही कशा संदर्भामध्ये काय आहे काय. परंतु हे मात्र खरं की मुंडे साहेबांच्या माध्यमातून बीजेपी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घरोघरी पोहोचली, हे खरं आहे. माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या सिनेस्टार सगळ्यांना मी ओळखतो, आमचे मित्र आहेत ते. आणि सिनेमाच्या कामातून त्यांना बऱ्यापैकी जे आहे मोबदला मिळत असतो. त्यांनी अशा प्रकारच्या ज्या आहेत या जाहिराती घेऊच नाही. पान मसाला अमकं तमकं हे ते ज्याची लोकांना सवय लागते किंवा आरोग्याला सुद्धा अनेक वेळा ते घातक ठरतं. अशा जाहिराती त्यांनी नाकारल्या पाहिजेत. अशा जाहिराती नाकारलेले काही मोठे आर्टिस्ट सुद्धा आहेत की त्यांनी सांगितलं नाही, आम्ही ही जाहिरात करणार नाही. तर सुप्रीम कोर्ट सांगेल ना. शेवटी कुणी काय बोलतं, प्रत्येक जण बोलणार. परंतु शेवटी आपण संविधानामध्ये मानणारी सगळी माणसं आहोत. आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर केस सुरू असेल तर सुप्रीम कोर्टाचे जजेस जे आहेत ते बसून ठरवतील, ते आपल्याला मान्य करावं लागेल. आहे ना, आनंद आहे. म्हणून मी काल की परवाच्या कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांचं मी जाहीर अभिनंदन केलं. कारण 1991 साली ज्यावेळेला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद निर्माण झाली, तेव्हापासून जिथे आमच्या मग रामलीला मैदान असेल, पटना गांधी मैदान असेल, जयपूर असेल, मुंबई, नागपूर, आंध्र, मध्य प्रदेश, सगळ्या ठिकाणी, पंजाब, हरियाणा, या सगळ्या ठिकाणी आम्ही मागणी केली की आमची जातीगणना करो. क्योंकि ज्या वेळेला एखादी गोष्ट ओबीसी समाजाला द्यायची असते, त्यावेळेला कोणीतरी कोर्टात जातं आणि मग कोर्ट विचारतं की तुमची संख्या किती, तुम्ही लोक किती. आता 1931 साली झालेली आहे जनगणना, जाती जनगणना. त्यावेळेला ती 54% लिहिलेली आहे. ते म्हणतात आता किती आहे ते सांगा. आता बिहारमध्ये त्यांनी केली होती, ती 63% गेली. तर ही मागणी आमची सातत्यानं होती आणि ती मागणी त्यांनी जातगणना या आता होणाऱ्या सेन्ससमध्ये जे आहे जनगणनेमध्ये टाकली. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे कुठला समाज किती आहे, काय आहे, काय हे सगळ्यांच्या समोर येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.